भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आदिवासींच्या मूलभूत विषयांवर आज आम्ही पंचायत समिती दडगाव समोर 15 एप्रिल 2025 रोजी आमच्या बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेतर्फे जे काही या भागातले अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासोबत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या ठिय्या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दडगाव तालुक्यातील मोडलगाव, जुगनी, बोरवण, बुगवाडे, चुलवड यासोबत जे तालुक्यातील जिथं जिथं ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित जे दोषी आढळतील त्या सरपंच व ग्रामसेवकावरती कडक कारवाई करण्यात यावी। त्यानंतर आमच्या एका आदिवासी माहिती अधिकार अर्ज टाकलेल्या व्यक्तीकडून ग्रामसेवक जुगनी यांनी तब्बल 19,000 रुपये फसवून उकडलेले आहेत, त्याच्याकडनं घेतलेले आहेत आणि त्याने या बाबतीत एक नकली पत्र बनवलेलं आहे। त्या नकली पत्रावरती या आमच्या अर्जदाराची सही नाही, कोणाला तरी दलालाला लावून त्यांनी ती नकली सही करून घेतलेली आहे आणि BDO साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की या बाबतीत आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही। म्हणजे अशा पद्धतीने हे ग्रामसेवक मनमानी पद्धतीने प्रकरणं दाबण्यासाठी काम करत आहेत। त्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या आमच्या दडगाव तालुक्यामध्ये निवडणूक आयोगाला प्रशासनाला फसवणूक करून ज्यांना 5 अपत्य आहेत, 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत असे सरपंच, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि त्यानंतर या दडगाव तालुक्यामध्ये माहिती अधिकार अधिनियमची अंमलबजावणीच केली जात नाही। म्हणून आम्ही पुढे कमिशनर जे माहिती आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा या संपूर्ण तालुक्याची पंचायत समितीची आम्ही तक्रार करणार आहोत। या तालुक्यामध्ये या माहिती अधिकार अर्जाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि विशेष म्हणजे या दडगाव तालुक्यामध्ये शेलदा, केलापाणी, बिलगाव, हेंद्रापाडी या गावामध्ये स्वातंत्र्याची 78 वर्षे झाली तरी अजूनही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही। ते पाणी मिळावं, वीज मिळावी, शाळा मिळावी, अंगणवाडी मिळावी, दवाखाना तिथं उपलब्ध करून देण्यात यावा आणि विशेष म्हणजे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करून मिळावेत अशा आमच्या या प्रमुख मागण्या होत्या। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे 100% कर्ज माफ करण्यात यावं आणि आमच्या आदिवासींचा जो निधी इतर लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आलेला आहे तो निधी आदिवासी विकास विभागाला परत करण्यात यावा। पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये काही भ्रष्टाचारी इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी हे आमच्या आदिवासी बांधवांना लूटमार करत आहेत। फोटो काढण्यासाठी 1,000, 2,000, 3,000 वाटेल ते पैसे ते घेत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम सरकार लागू करणार आहे ते लागू करू नये अशा एकंदरीत आमच्या आदिवासी बांधवांसाठी ज्या धोकादायक आणि घातक मागण्या आहेत, घातक विषय आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। प्रशासनाने आमच्या ज्या काही मूलभूत मागण्या आहेत त्याबाबत त्वरित त्यांनी कारवाई केली पाहिजे। प्रशासनाने आम्हाला काही लेखी पत्र दिलेले आहेत परंतु त्याची ठोस अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही आमचा या आंदोलनाचा जो लढा आहे तो थांबवणार नाही आहे। प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र दिलेले आहे म्हणून तुर्तास आम्ही हे आंदोलन स्थगित जरी करत असलो तरी जोपर्यंत आमच्या वाट्याला हे विषय येत नाही, जसं पाणी आमच्या गावामध्ये येत नाही, शाळा उपलब्ध होत नाही, अंगणवाडी होत नाही किंवा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही आंदोलनं करत राहणार आणि निवेदनं देत राहणार। प्रशासनाने गांभीर्याने आमची दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षाही
उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही जिल्हा स्तरावरती करणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। लढेंगे,